प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना अंतर्गत लाभ वितरित करण्याच्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा एक भाग म्हणून कामगार आणि रोजगार मंत्रालयानं आज सोलापूर येथील WIT अभियांत्रिकी महाविद्यालयात एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। या योजनेचा मुख्य कार्यक्रम नवी दिल्ली येथील विज्ञान भवन इथं आयोजित करण्यात आला होता, जिथं माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील 15 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना 2400 कोटी रुपयांचं प्रोत्साहनपर लाभ वितरित केले। देशभरात पोहोचण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून देशातील 200 ठिकाणी एकाच वेळी प्रादेशिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। सोलापूर येथील WIT अभियांत्रिकी महाविद्यालयात झालेल्या प्रादेशिक कार्यक्रमास माननीय आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून शोभा वाढवली। या कार्यक्रमास D रामारेड्डी अध्यक्ष औद्योगिक संघटना सोलापूर, श्री पेंटप्पा गड्डम अध्यक्ष वस्त्रोद्योग संघटना सोलापूर, श्री शशी शिराळे व्यवस्थापक ESIC, ज्ञानेंद्र कुमार कनोजिया प्रादेशिक PF आयुक्त EPFO पुणे विभाग, श्री पुरुषोत्तम मीना प्रादेशिक PF आयुक्त 2 EPFO सोलापूर हे मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमात 190 लाभार्थी, 50 नियुक्ते, औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी, ESIC अधिकारी, कामगार आयुक्त आणि EPFOचे अधिकारी, कर्मचारी अशा एकूण 400 सहभागींनी हजेरी लावली। WIT अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर येथील कार्यक्रमादरम्यान नियुक्त्यांकडून नव्यानं रोजगार मिळालेल्या सदस्यांना 25 नियुक्तीपत्र वितरित करण्यात आली। प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना अंतर्गत सोलापूर प्रादेशिक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील मोठ्या संख्येने कामगार आणि नियुक्त्यांना लाभ मिळालेत। भाग अ मध्ये एकूण 1084 कर्मचाऱ्यांना 50,81,759 रुपयांचे लाभ मिळालेत, तर भाग ब मध्ये 184 नियुक्तांना एकूण 4,96,04,871 रुपयांचे लाभ मिळाले। प्रधानमंत्री विकसित भारत योजनेअंतर्गत आज देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या प्रोत्साहनपर जी रक्कम आज कामगारांच्या खात्यामध्ये जमा झाली, या कार्यक्रमाचा शुभारंभ आणि आम्ही सगळेजण लाईव्ह कॅमेऱ्याच्या माध्यमातून या कार्यक्रमाशी जोडलो। एक चांगला उपक्रम माननीय मोदीजींनी आज देशासाठी घेतलेला आहे। देश आर्थिक महासत्ता बनत असताना जगातली दुसरी आर्थिक महासत्ता बनत असताना आणि 2047ला विकसित भारत संपूर्ण करत असताना त्या कामगारांना ज्यांच्या जीवावर देशाचा जे GDP असेल, देशाचा विकासाचा डोलारा उभा आहे, त्या कामगारांना अंत्योदय घटकाला कधीही विसरता येणार नाही। त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला। प्रोत्साहनपर रक्कम देशातल्या 15 लाख कामगारांच्या खात्यात आज जमा झाली आहे। त्यामध्ये सोलापूरमध्ये 1000पेक्षा जास्त कामगार आहेत आणि 300पेक्षा जास्त इंडस्ट्री आहेत। प्रधानमंत्री विकसित रोजगार योजना ज्याचा डिस्बर्समेंट संदर्भात आज योजनेचा कार्यक्रम आयोजन केलेलं आहे। सोलापूर रिजनल कोऑर्डिनेटर ऑफिसने हे आयोजन केले। या प्रोग्रामचा जो लाभार्थी आहे आणि एम्प्लॉई सर्वांनाच हे प्रोत्साहन देणारे कार्यक्रम होता। याच्यामुळे लहान लहान इंडस्ट्री आणि कामगारांना जे नवीन युवा कामगार आहेत आणि जे ज्यांना रोजगार नाही आहे त्या लोकांना काम मिळण्यासाठी मदत होईल आणि त्याच्यामुळे आजचा जो डिस्बर्समेंटचा कार्यक्रम झाला त्याच्यामुळे जे नवीन जे कामगार आहेत त्यांना ते प्रोत्साहन मिळणार आहे। जिनको करीब 4.96 CR उसका बेनिफिट मिला। तो मोदी जी ने बताया कि जैसे योजना है युवाओं के लिए एक प्रोत्साहन के लिए है। सरकार युवा और उद्यम जो है इंडस्ट्रियलिस्ट वो एक जगह पर है, इससे देश का विकास होगा, विकसित होगा और नई टेक्नोलॉजी, नया स्किल वो सब डेवलपमेंट होगा इससे। तो मैं चाहता हूँ कि ज़्यादा लोग इसका बेनिफिट ले और जो स्कीम है उसका फ़ायदा उठाए और जागरूक करे लोगों को। जो ले चुके हो बाकी लोगों को जागरूक करे। जो लोग किसी कारणवश वंचित रह गए, अपना बेनिफिट नहीं ले पाए, जैसे किसी KYC अपडेशन नहीं है या बैंक में DBT लिंक नहीं है, पेन अपडेशन नहीं है, FAT अपडेटेड नहीं है,